जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देशभरात सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात मोठा प्रकार उघडकीस आला आहे। जिल्ह्यात तब्बल 14 पाकिस्तानी आणि 1 बांगलादेशी नागरिक वास्तव्य करीत असल्याचे समोर आले असून यामुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे। यवतमाळ जिल्ह्यात सध्या 14 पाकिस्तानी आणि 1 बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचे तपासात उघड झाले आहे। हे सर्वजण टुरिस्ट विजावर भारतात आले असून त्यांच्यापैकी कुणाकडेही सार्क विजा नसल्याचे स्पष्ट झाले आहे। विशेष म्हणजे यातील 12 नागरिकांनी विजा मुदतवाढीसाठी अधिकृत अर्ज दाखल केला आहे। हे नागरिक यवतमाळ शहर, पांढरकवडा आणि घाटंजी या भागांमध्ये राहत आहेत। पोलीस तपासात असंही समोर आलं आहे की यातील काही नागरिक स्थानिक पातळीवर रोजगारही करत आहेत। यापैकी 10 जण हिंदू तर 4 जण मुस्लिम समाजातील आहेत। या सर्व नागरिकांच्या कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू आहे। सामान्य नागरिकांमध्ये मिसळून राहणं हे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान ठरत आहे। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांविरोधात शोध मोहीम राबवली जात असून लवकरच कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे। टोटल 14 पाकिस्तानी नॅशनॅलिटी वाला आहे। त्याच्यापैकी 10 लोक हिंदू समाजचे आहे, म्हणजे सिंधी समाजचे लोक आहे, आणि 4 लोक मुस्लिम समाजचे आहे। आणि हे पूर्ण लोक लॉंग टर्म विसा इन प्रोसेसवाला लोक आहे। शासनाकडून जो गाईडलाईन्स आलेला आहे इथे यांच्यावर अप्लाय होणार नाही। कारण काय आहे, ते शासनाने म्हटलं की जो मेडिकल विसा, टुरिस्ट विसा और बिझनेस विसा असं जो टेम्पररी विसावर आलेला आहे तेही बाहेर जायचे आहे। तो आपल्याकडे जे लोक आहे पूर्ण जुने लोक आहे, म्हणजे काही लोक 40-50 वर्षापासून आहे। काही लोकांचे त्याच्यामध्ये नॅशनॅलिटीसाठी पण अप्लाय करून ठेवलेले आहे, ते पण प्रोसेसमध्ये आहे। त्यामुळे आता यांच्यावर ते अप्लिकेबल होणार नाही। यवतमाळ जिल्ह्यात विदेशी नागरिकांचे वाढते वास्तव्य आणि त्यांच्या कागदपत्रातील त्रुटी हे पोलिसांसाठी मोठे डोकेदुखी ठरत आहेत। दरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। नागरिकांनी देखील अशा संशयित बाबी पोलिसांना तात्काळ कळवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे।